बिग बॉस मराठीचं 6वं सीझन चालू आहे आणि या 6व्या सीझन मध्ये प्रभू शेळके नावाचा एक कलाकार सहभागी झाला आहे. आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अनेक जे सदस्य आहेत, कलाकार आहेत, हे अगदी काही सेलिब्रिटी आहेत, काही सिंगर आहेत. या अगोदर त्यांनी काहीतरी मोठमोठे शो केलेले आहेत. असे सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी होत असतात आणि बिग बॉस सुद्धा तशा सदस्यांची, कलाकारांची निवड करत असतो. पण मात्र या सीझन मध्ये सहभागी झालेला जो कलाकार आहे प्रभू शेळके, याची परिस्थिती नेमकी कशी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? कारण की बिग बॉसच्या घरामध्ये काही जण म्हणत होते की प्रभू शेळके फक्त गरीब असल्याचं दाखवतो, उगाच गरीब असल्याचं नाटक करतो. तो चांगली परिस्थिती आहे त्याची, विमानानं फिरतो आणि मोठमोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा राहतो, असं काही जण बिग बॉसच्या घरामध्ये आणि बिग बॉसच्या बाहेर सुद्धा म्हणत होते. पण मात्र खरंच प्रभू शेळकेची परिस्थिती कशी आहे, काय आहे, हे स्वतः आपण प्रभू शेळकेच्या गावामध्ये आणि घरामध्ये जाऊन त्याच्या आईवडिलांना आणि गावकऱ्यांना सुद्धा विचारलेलं आहे. नेमकं त्याची परिस्थिती कशी आहे बघा हा व्हिडिओ. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड या गावामध्ये. याच गावामधला सुपुत्र प्रभू शेळके हा बिग बॉसच्या घरामध्ये गेलेला आहे. बिग बॉस मराठीचं 6वं सीझन सुरू आहे आणि या 6व्या सीझनमध्ये प्रभू शेळके उर्फ कालोडॉनची एंट्री झालेली आहे. तो ज्या पद्धतीनं खेळत आहे त्याला नक्कीच जनता प्रतिसाद देईल. पण मात्र बिग बॉसच्या घरामध्ये काही जणांनी प्रश्न उपस्थित केला होता की खरंच प्रभू शेळकेचं घर पत्राचं आहे का, त्याची परिस्थिती बिकट आहे का, तो खरं सांगतोय का खोटं सांगतोय, हेच जाणून घेण्यासाठी आपण आज थेट प्रभू शेळके याच्या घरी आलेलो आहोत आणि नेमकी परिस्थिती काय आहे हेच सविस्तर पाहणार आहोत. घरामध्ये सुद्धा जाणार आहोत प्रभू शेळकेच्या आईसोबत, वडिलांसोबत आणि या ठिकाणच्या त्यांच्या गावकऱ्यांसोबत. सविस्तर जी काही माहिती आहे ती जाणून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. चला तर मग भेटूया त्यांच्या आई वडिलांना. माझं सुनीता अशोक शेळके, गाव ओलखेड, परतूर, तालुका, जिल्हा जालना. प्रभू शेळके यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मी प्रभूची आई. प्रभूचं काय, मी शेतात जायची कापूस याचायला, तूर काढायला. मग एका माणसाची समजा अशी शेतात ज्वारी काढायला गेलो, मग तिथं तो माझ्यासोबत आला. मग म्हणला की मला बघू दे म्हणे इळा माझ्याकडे, मी पण ज्वारी काढून बघतो. मग त्यांना ज्वारी काढता काढता लगेच याने व्हिडिओ चालू केला. मग व्हिडिओ काढला की मग ते व्हायरल गेला. मग ते मला मग मी काय करतो, मला तर दुसरा काही कामधंदा होत नाही, मग याच्या पद्धतीने मी व्हिडिओ काढायला चालू करतो. म्हणलं बरं ठीक आहे बाळा. मग दवाखान्यात जायचे, मग हे जायचे का गाडीवर 1500 काय जे असले तर द्यायचे. मग मी जायचे घेऊन त्यांना दवाखान्यामध्ये. अच्छा, म्हणजे सुरुवातीचाच त्याचा व्हिडिओ व्हायरल गेला होता का? हा, ज्वारीचा. अच्छा, ते दोघच व्हायचे. मग मी म्हणायचे बाळा तुला असं तू हे करशील का? तर नाही म्हणे मग तू बघत राह म्हणे, मी असंच व्हिडिओ काढतो म्हणे आणि तुम्हाला एखाद बार असे एकदम मोठा होईल आणि असेच गाडीत तुम्हाला फिरवील. मग मी म्हणायचे तुझं दुखतंय बाळा, तो असं एवढं मोठं स्वप्न बघू नको. ऐकलं, बघितला हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये प्रभू शेळकेचं तुम्हाला घर दिसलं असेल, त्याच्या आई वडिलांनी सुद्धा सांगितलं असेल. ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांची परिस्थिती सांगितली, यावरून आपल्या लक्षात येते की प्रभू शेळके हा काय खूप श्रीमंत नाही, कुठला सेलिब्रिटी नाही, तो फक्त एक रील स्टार आहे, कंटेंट क्रिएटर आहे आणि त्याला एक मोठा आजार सुद्धा आहे. ज्या आजारामुळं त्याला प्रत्येक महिन्याला त्याचं रक्त बदलावं लागतं. असा गंभीर स्वरूपाचा आजार प्रभू शेळकेला आहे. पण मात्र तरी सुद्धा प्रेक्षकांना, लोकांना हसवण्यासाठी प्रभू शेळके अशा पद्धतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर करत असतो, इंस्टाग्रामवर टाकत असतो आणि त्याचे हेच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत. म्हणूनच त्याला लोकांनी पसंती दिली आहे आणि 2.5 मिलियनपेक्षा जास्त त्याचे फॉलोअर सुद्धा झालेले आहेत. म्हणूनच त्याला बिग बॉसच्या घरामध्ये संधी मिळाली आहे आणि कुठंतरी गरिबाचं पोरग चांगलं होईल, त्याला इथून पुढं कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतील, मोठा एखादा चित्रपट मिळेल, त्याचं भलं होईल, म्हणूनच त्याला त्या ठिकाणी घेतलेलं आहे. या अगोदर सुद्धा बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये सूरज चव्हाण सारख्या एका छोट्या कलाकाराला बिग बॉसमध्ये घेतल्यामुळं त्याचं सुद्धा आयुष्य बदललं होतं आणि त्याचं नवीन जीवन सुरू झालं होतं. त्याच पद्धतीनं प्रभू शेळकेचं सुद्धा होईल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.